दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून बघणं, दुसऱ्याच्या बुटात आपले पाय टाकून बघणं की त्याला किती लागतोय तो बोट. अदरवाईज सल्ला देणं खूप सोपी गोष्ट आहे, पण त्याचं दुःख समोरच्याला समजून घेणं, ते म्हणतात ना वैष्णवजन तो तेणे कहिये पीड पराई जाणे रे. तुम्ही जोपर्यंत दुसऱ्याचं दुःख जाणून घेत नाही, दुःख सोडा आनंद पण, तुम्ही तो का आनंदी आहे जाणून घेतलं नाही, त्याच्या दृष्टीने जग बघितलं नाही तर कळणार नाही कधी तुम्हाला. ओके, सो दॅट इज एम्पथी. एम्पथीचं बेस्ट उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर मुन्नाभाईमध्ये तो फरशी पुसणारा जो असतो तिथला पिऊन, त्याला एम्पथी दाखवली ना मुन्नाभाईने, आणि त्याचं रिलेशनशिप कसं बनलं, जेव्हा शेवटच्या क्षणाला त्याला गरज होती तेव्हा तो माणूस उभा राहिला त्याच्यासाठी, तो शिपाई होता तिथला. पण ती रिलेशनशिप का बनली, कारण ही एम्पथाइज, अरे तुम्ही इतना काम करतोय, कोई तुम्ही थँक्यू नाही बोलता, बरोबर की नाही. सो ती एम्पथी जेव्हा त्यांनी दाखवली की हा करतोय, ह्याला त्रास काय होतोय, हा नुसता बडबडतो, सगळ्यांवर रागवतोय, हे इतरांना दिसलं. त्याला काय दिसलं की हा का रागवतोय, कारण तो मेहनत खूप करतोय, कोणी त्याला अप्रिशिएट करत नाही. एम्पथी कधी होते, जेव्हा त्याच्या दृष्टीने जग बघता. आपल्याला व्यक्ती रागवला हेच दिसतं, तो का रागवलाय, त्याच्या मागच्या त्याच्या भावना काय, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे. जी गोष्ट मला राग येत नाही ती दुसऱ्याला येऊ शकते. ओके, तिथे एम्पथी कामाला येते. सो ॲबिलिटी टू अंडरस्टँड अँड शेअर द फिलिंग्स ऑफ अनदर, क्रिटिकल एलिमेंट ऑफ अ स्ट्रॉंग अँड हेल्दी रिलेशनशिप. जसं मी मगाशी व्हॅलिडेशन मध्ये म्हटलं, व्हॅलिडेशन मध्ये ते नुसतं नावापुरतं व्हॅलिडेशन नाही आहे ना. जर तुमच्यात एम्पथी असली तर तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम कळणार, आणि मग तुम्ही त्याला शब्दात म्हणणार की अरे हा खरंच हा प्रॉब्लेम तुला आहे. पण तुमच्या मनात कुठेतरी चालले की नाही अरे हे काहीच नाही, हे टाइमपास आहे, उगाच एवढा अखंड करतोय, तर तुम्हाला ती रिलेशनशिप तोडायची तुम्ही सुरुवात केली असं समजून जा. ओके, सो एम्पथी असल्याशिवाय तुम्हाला व्हॅलिडेशन करता येणार नाही, नावापुरता नाही करता येणार. आता मी प्रॅक्टिस म्हणून सांगितलंय तुम्हाला, पण थोड्या दिवसांनी तुम्ही कंटाळणार आणि किंवा 1-2 दिवस करून सोडून देणार. एम्पथी तुम्हाला बिल्ड करावी लागते, समोरच्याच्या दृष्टिकोनातून जग बघावं लागतं. त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट काय माहितीये, त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे वेगवेगळ्या टाईपचे हे वाचणं, बायोग्राफीज वाचणं, किंवा बायोग्राफी मूवी ज्या असतात त्या बायोपिक्स त्या बघणं. त्या तुम्हाला त्या व्यक्तीच्या दृष्टीने जग दाखवायला सुरू करतात. मग तुम्हाला कळतं की अरे हे असं होऊ शकतं, हे जो विचार मी करत होतो त्याच्या एक्झॅक्टली उलटा विचार आहे, पण हा होऊ शकतो, हा समोरचा व्यक्ती त्याच्या बॅकग्राऊंडमुळे तसा विचार करू शकला. ओके, हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर वेगवेगळी पात्र जी आहेत, नाटकातली, चित्रपटातली, पुस्तकातली, कथा कादंबऱ्यांमधली, फिक्शन मधली, त्या पात्रांचा अभ्यास तुम्ही केलात, त्यांच्या दृष्टिकोनातून जग बघायला लागला, तर रिअल लाईफ मध्ये तुम्हाला ते मिळेल, करता येईल. पण ते प्रॅक्टिसची गोष्ट आहे, इझी नाहीये. ओके, एम्पथाइज करायला शिका समोरच्या व्यक्तीबरोबर. एक माझं एक्झाम्पल सांगतो. मी एकदम नवा जेव्हा ऑफिस मध्ये जॉईन झालो होतो, का ऑफिस म्हणजे काय म्हणतात त्याला, डेस्क जॉब मध्ये. त्याच्या आधी मी इंजिनियर होतो तेव्हा मशीन्सवर काम करायचो. जेव्हा मी ऍक्च्युली ऑफिस जॉब मध्ये आलो, डेस्क जॉब मध्ये आलो, तेव्हा थोड्या दिवसांसाठी मी परचेस डिपार्टमेंटमध्ये होतो, एकदम थोड्या दिवसांसाठी होतो, 30 दिवस पण नसतील, त्याच्यापेक्षा कमी. आणि एका वेंडरचं पेमेंट होतं, ते पेमेंट क्लिअर झालं होतं, चेक पण आला होता, त्यावेळेला चेक यायचे, चेक पण आला होता. माझं काम होतं की वेंडरला कॉल करून सांगायचं की बाबा तुझा चेक घेऊन जा. पण मी बसून राहिलो त्याच्यावर. मी काय विचार केला, ठीक आहे त्याचं पेमेंट आहे, त्याला कळेल, तो येईल आणि घेऊन जाईल, मी कशाला फॉलोअप करू त्याच्यावर. ओके, आणि कारण माझ्याकडे बाकी काम होती तर मी ती करत बसलो, मी ह्याला प्राधान्य दिलं नाही. आणि 2 दिवसांनंतर माझ्या बॉसला समजलं की अरे पेमेंट झालंय पण त्याला कळलं नाहीये आणि फोन नाही गेला. तर माझ्या बॉसने मला बोलवलं जवळ आणि त्याने सांगितलं मला की तुला इथे बसून तो एक चेक साठी फोन करणं फार कठीण गोष्ट नाही आहे, पण ज्या व्यक्तीला आपण पेमेंट करतोय त्याला ऑलरेडी ते 30 दिवसानंतर करतोय, म्हणजे त्याने आपल्या कामासाठी 30 दिवस आधी त्याचे श्रम, पैसा सगळं इन्व्हेस्ट केलंय, आणि एव्हरी डे तू लेट करतोय, त्याला तिकडे इंटरेस्ट भरावा लागतोय. आणि हे जेव्हा मला कळलं गणित, तेव्हा आय कुड एम्पथाइज की माझ्या त्या 1-2 दिवसाच्या डिलेने मला काही फरक पडला नाही, पण त्याला 2 दिवसाचा इंटरेस्ट लागला. ते मोठं पेमेंट होतं, म्हणजे त्यावेळेला ते 8-10 लाखाचं पेमेंट होतं काहीतरी. मी महिंद्रामध्ये होतो तेव्हाची गोष्ट. ओके, सो 10 लाखावर 2 दिवसाचा इंटरेस्ट त्याने भरला. जेव्हा मला कळलं की हे असं असतं कॅल्क्युलेशन, तेव्हा आय कुड एम्पथाइज विथ हिम. ओके, आपल्याला माहिती नसतं जगात समोर काय चाललेलं आहे, आपल्याला खिचगणती पण नसते,
पण जेव्हा तुम्ही समोरच्याला ऍक्च्युली समजून घ्यायला लागता तेव्हा या फाईन गोष्टी कळायला लागतात. ओके, आणि तेव्हा एम्पथी डेव्हलप होते. ट्राय टू इमॅजिन व्हॉट दे आर गोइंग थ्रू. जेव्हा एखादा माणूस तुम्हाला सांगतोय की हा माझा प्रश्न आहे, प्रॉब्लेम आहे, तुमची भांडणं होत असतील ना, ऑफिसमध्ये होत असतील, घरी होत असतील, शेजाऱ्यांबरोबर होत असतील, कोणाला आवडतं भांडण करायला? भांडण करतोय कारण त्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम का आहे, काय प्रॉब्लेम आहे नाही बघायचं. किंवा तो बऱ्याच वेळेला रागाच्या भरात मला हे बोलला, त्या बोलल्यावर आपण अजून राग म्हणजे प्रतिक्रिया देतो, पण तो का बोलला असेल, त्याच्या मागचं त्याचं पेन काय, याचा जर तुम्ही विचार करायला लागलात तर तुम्हाला एम्पथी डेव्हलप होईल. मग तुम्हाला राग येणं बंद होईल, मग तुम्ही ऍक्च्युली सॉल्व्ह करायला लागाल प्रॉब्लेम. ओके, सो दिस इज एम्पथी. एम्पथी इज डिफरंट फ्रॉम सिम्पथी. सिम्पथी म्हणजे दया दाखवणं, आपल्याला इथे दया नाही दाखवायची. ओके, एम्पथी म्हणजे सिम्पथी इज स्टँडिंग ऑन द आउटसाइड ऑफ द सिच्युएशन. जे होत आहे, एखादा माणूस आहे जो काय म्हणतात, गरीब माणूस तुम्हाला दिसला, ओके, भिकारी दिसला समजा एखादा, तुम्हाला त्याची कणव आली, दया आली, दॅट इज सिम्पथी. ओके, एम्पथीचा विचार जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही विचार करता की अरे हा इथे बसलाय कधीपासून, पैसे मागतोय लोकांकडे, कोण त्याला देत पण नाही आहेत, आणि त्याला भूक लागली असेल, त्याला आपण काहीतरी खायला देऊया, किंवा तो किती दिवस भुकेला आहे त्याला विचारूया, किंवा त्याला कोण नाही आहे का फॅमिली, तो इथपर्यंत कसा आला. हे जेव्हा तुम्ही विचार करता की तो इथे आहे, तो का आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, ह्याचा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा एम्पथाइज करता. आय एम नॉट सेइंग की जगातल्या सगळ्यांबरोबर एम्पथाइज करा, ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. पुन्हा कम बॅक टू द रिलेशनशिप ज्या तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतात त्यांच्याबद्दल एम्पथाइज करा. ओके, इन जनरल तुम्हाला माणसाचं दुःख काय आहे, वेदना काय आहे, त्रास का होतोय त्याला, याचं हे समजलं पाहिजे. हे स्किल ज्याला जमलं त्याचं पीपल स्किल खूप चांगले होतील, त्याचे रिलेशनशिप खूप चांगले होते. ओके, एक आणखीन उदाहरण सांगतो. एक महिला क्रिकेट पटूची एक इंटरव्ह्यू चालू होता, मुलाखत चालू होती, आणि तिला प्रश्न विचारला, हु इज युअर फेवरेट मेल क्रिकेटर, आणि ती रागवली, भडकली लगेच. ती म्हणते, हाच प्रश्न तू विराट कोहलीला जाऊन विचारशील का, की हु इज युअर फेवरेट फिमेल क्रिकेटर, मला का विचारलास म्हणून. ओके, आता त्याच्यावर प्रतिक्रिया वेगवेगळ्या आल्या. लोक म्हटले की असं काय सिम्पल क्वेश्चन होता, अशी का रिस्पॉन्ड केली. पण तिने असं रिस्पॉन्ड केलं कारण त्याच्यात काही दिवस आधी त्यांचं पेमेंट पॅरिटीवरून, म्हणजे क्रिकेटपटूंना जे पैसे मिळतात किंवा बीसीसीआय जे त्यांच्याबरोबर ॲग्रीमेंट करतं त्यांच्यावर महिलांचे बरेचसे वाद चालू होते. त्यांना पुरेसे दिवस क्रिकेट खेळायला दिले नाही आहेत, त्यांना काहीतरी 4च मॅचेस त्यांच्या काहीतरी ठेवल्या होत्या. अदरवाईज मेलच्या मॅचेस होतात त्या सिरीजमध्ये तेव्हा 20-25 मॅचेस होतात, स्त्रियांच्या 4च ठेवल्या. कमर्शियल कारण काही असतील, शी वॉज फ्युरियस. आणि त्याच्यात तिला असा प्रश्न विचारला, कळलं. सो एम्पथी कधी येते, व्हेन यू नो द बॅकग्राऊंड. आणि जे महत्वाचे रिलेशनशिप आहेत त्यांचं बॅकग्राऊंड माहिती करून घेणं, की आज यांचं काय भिनसलंय, का रागवलंय, किंवा का खूप खुश आहे, बोथ केसेस, दॅट विल गिव्ह यू सम डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. ओके, सिम्पथीमध्ये आपण म्हणतो, ओ आय एम सॉरी, यू आर सॅड. ओके, मला वाईट वाटते, तू दुःख येतं, आय एम सो सॉरी. पण एम्पथीमध्ये आपण काय म्हणतो, ओ दॅट्स रिअली सॅड, आय कॅन फील युअर पेन. ओके, एक तुम्हाला कोणतरी दुःख सांगायला आलं तर तुम्ही काय म्हणणार, ओ आय एम रिअली सॉरी दॅट हॅपन्स टू यू. दुसरा म्हणेल की ओ दॅट्स रिअली सॅड, आय कॅन फील दॅट पेन. ओके, अगेन व्हॅलिडेशनच थोडंसं डेव्हलप स्वरूप आहे, पण जसं मी तुम्हाला म्हटलं, एम्पथी नसेल तर व्हॅलिडेशन येणार नाही. सिम्पथीमध्ये वी फील फॉर देम, एम्पथीमध्ये वी फील विथ देम. तुझं काय प्रॉब्लेम आहे तो मी समजून घेतोय. ओके, तुझ्याबद्दल वाईट नाही वाटत आहे मला, तुझ्या बरोबर वाईट वाटतंय. हा फरक आहे सिम्पथी आणि एम्पथी मधला. ओके, सो दिस वॉज अवर, आय फॉरगॉट की तो पॉइंट होता. ओके, अजून एक स्लाइड आहे त्याच्यामध्ये, हाऊ टू डेव्हलप एम्पथी. 2-3 पॉइंट आहेत इनफॅक्ट. एम्पथी डेव्हलप करावी लागते, जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं की हे स्किल आहे जे तुम्हाला डेव्हलप करावे लागेल. गेट क्युरियस. समोरच्या बद्दल जर तुम्ही प्रश्न विचारले नाहीत, प्रश्न पडलेच नाहीत तुम्हाला, तर तुम्हाला एम्पथी कधीच येणार. ओके, व्हॉट इज दॅट पर्सन्स बॅकग्राऊंड, कुड पास्ट इश्यूज बी इन्फ्लुएन्सिंग देअर रिॲक्शन. मग भूतकाळात काही झालंय ज्याच्यामुळे त्यांची आज ही रिॲक्शन आहे. सिम्पल गोष्ट आहे, माझ्या एका मित्राच्या घरी त्याचं नुकतं लग्न झालं होतं आणि भरपूर भांडणं होत होते, वादविवाद सुरुवातीला बरेच होत होते. आणि माझा मित्र होता त्याच्यामुळे आम्हाला असं ऑफिसमध्ये ब्रेक टाइम मध्ये वगैरे सांगायचं होतं.
तर इनफॅक्ट या लेवलपर्यंत गेलं की घटस्फोट घ्यायचा दोघांना. पण जेव्हा काउन्सिलरकडे गेले ते रिअलाइज की ती जी मुलगी होती ती त्यांच्या घरातली, तिच्या माहेरची धाकटी मुलगी होती आणि तो जो होता त्याच्या घरातला मोठा मुलगा होता. ओके. आणि या मोठा मुलगा आणि धाकट्या मुलांच्या वाढवण्यामध्ये प्रचंड फरक असतो, तुम्हाला पण माहिती असेल. आणि त्याच्यामुळे तिला अपफ्रंट जे मनात आहे ते बोलण्याची, समोरच्याला प्रश्न करण्याची मुभा होती घरीच. आणि तिला वाटलं की इथे पण असंच असेल, त्याच्यामुळे तिला काही खटकलं, काही चुकीचं वाटलं, वेगळं वाटलं, शी इज टू आस्क अ फ्रेंड. आणि याच्या घरामध्ये सिन्स हा मोठा होता, त्याच्यामुळे त्याला एवढं माहिती होतं की मी मोठा आहे तर मला छोट्यांची काळजी घ्यायची आणि मला माझ्या आईबाबांना काही उलट प्रतिप्रश्न नाही करायचे, जे करतात ते बरोबर आहे असं धरून चालायचा. दोघांचंही चूक किंवा बरोबर नाही आहे, पण दोघांना एकमेकाचा दृष्टिकोन समजला नव्हता. आणि हे सगळ्या मॅरेजेसमध्ये असतं. पण हळूहळू वेळेनुसार आपण एकमेकाला समजून घ्यायला लागतो. काही लोक दुर्दैवाने तेवढा वेळ देत नाहीत आणि मग त्यांचे रिलेशनशिप अजून खाली जातात, लयाला जातात. ओके. सो टाइम इज इम्पॉर्टंट, पण तो टाइम जर तुम्हाला नसेल द्यायचा, कारण ऑब्व्हियसली तो टाइम देत राहाल तर तेवढे दिवस आपलं आयुष्य खराबच होणार आहे. त्याच्यापेक्षा आधीच की या व्यक्तीचा खरा प्रॉब्लेम काय असू शकेल, बॅकग्राऊंड काय असू शकेल, का असं वागतोय किंवा वागत्या, ते समजून घेण्याचा प्रयत्न करणं इज गेटिंग क्युरियस. ओके. व्हॉट इफ समवन हॅड डन दॅट टू मी, जे मी हिच्याबरोबर किंवा याच्याबरोबर वागलोय ते जर कोणी माझ्याबरोबर वागलं असतं तर मला कसं वाटलं असतं, हा प्रश्न आपण विचारला का स्वतःला. ओके. जर मला असं वाटलं असतं तर मी काय प्रतिक्रिया दिली असती. आपण वरवर विचार करतो, थोडं खोलात जाऊन नाही विचार करत. इफ आय हॅवंट टोल्ड अ सिमिलर एक्सपिरियन्स, हॅव आय एव्हर फेल्ट अ सिमिलर इमोशन. ओके. जर मला हा अनुभव, असा सिमिलर अनुभव आला नसता तर मला ही इमोशन पण कळली नसती कदाचित. हे तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचं, व्हॉट इफ दे वर माय. एखाद्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल तुम्हाला कधीच वाटत नाही, पण जर तुम्ही प्रश्न स्वतःला विचारला की हे जर माझ्या मुलाबरोबर, माझ्या पालकांबरोबर, माझ्या हजबंड किंवा वाईफ बरोबर, माझ्या जॉब बरोबर झालं असतं तर. आजच मी एक वाक्य वाचलं फेसबुकवर की खूप लोक या जगामध्ये मृत्यू पावतात. ओके. आपल्याला बऱ्याचशा बातम्या ऐकायला येतात, आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही. पण तो जर आपल्याला ओळखीचा व्यक्ती असेल, जरी दूरदूरच्या ओळखीचा असेल, पण ओळखीचा असेल तर आपल्याला वाईट वाटतं. सो दुःखाचं खरं कारण मृत्यू नाहीये, दुःखाचं खरं कारण संबंधाचा मृत्यू आहे. ओके. एक्झॅक्टली हीच गोष्ट एम्पथी आहे. एखाद्या माणसाचं काही वाईट झालं, ते जर माझ्या बरोबर किंवा माझ्या माणसाबरोबर झालं असतं तर मला हीच फिलिंग आली असते का, हा जर प्रश्न आपण स्वतःला विचारला तर एम्पथी जनरेट होणार, नाही तर नाही होणार. ओके. सो एम्पथीसाठी तुम्हाला ते पेन स्वतःहून फील करण्याची, मोमेंटरीली का होईना स्वतःहून ते पेन फील करण्याची गरज आहे, तर तुम्हाला एम्पथी डेव्हलप होईल. नेक्स्ट इज एम्पथी डेव्हलप करण्यामध्ये फर्स्ट इज लुक ॲट देम. बघा, ऑब्झर्व करा, डोळ्यांमध्ये बघा. ओके. आता मला वेळ नाही म्हणून, पण एक तुम्ही नंतर सर्च करा इमेज. ते स्पेनमध्ये ते बुल फाईट होते बघा. बुल फाईट नाही, त्याला काहीतरी म्हणतात, मी आता नाव आठवत नाही मला. तो रिंगमध्ये जातो, रिंगमध्ये एक माणूस असतो आणि बुल असतो फक्त, आणि तो त्या झेंडा घेऊन त्याला बुलला पळवत असतो. ओके. मला त्याला काय म्हणतात स्पोर्ट्सला, मी आता नाव विसरलोय. पण तशी एक ऍक्टिव्हिटी होती, चालू होती बुल फाईट, आणि तो माणूस पडला आणि तो बसला एका ठिकाणी कोपऱ्यात. तर बुलला तर आता रेडीमेड टार्गेट मिळालं, तर बुल आला समोर त्याच्या, पण बुल थांबला आणि दोघांनी नजरेमध्ये बघितलं एकमेकाच्या. बुलने त्याला हिट नाही केलं, पण तो माणूस म्हटला नंतर, ही खरी घटना आहे, तो माणूस म्हटला नंतर की मी त्याच्या डोळ्यात एक गोष्ट बघितली. त्याच्या डोळ्यात तो मला विचारत होता की हे तुम्ही माझ्याबरोबर का करताय. तो प्राण्याने, नजरेने समोरच्याला सांगितलं की हे तुम्ही माझ्याबरोबर का करताय. त्या माणसाने बुलफाईट सोडून दिली, लाईफ टाईमसाठी सोडून दिली. दॅट वॉज द लास्ट टाइम त्याने त्या बुल बरोबर किंवा कुठल्याही बुल बरोबर फाईट केली. त्याने बाहेर पडला, त्या गेम मधूनच बाहेर पडला. बिकॉज ही सेड की मी त्याच्या डोळ्यात वाचलं. एवढी पॉवर आहे समोरच्याच्या डोळ्यात बघण्याची. मेक आय कॉन्टॅक्ट. हे आपण करत नाही, स्पेशली पुरुष. दे अवॉइड आय कॉन्टॅक्ट. का ते मी सांगेन तुम्हाला थोड्या वेळाने. आणि रेकग्नाइज द इमोशन. डोळे बोलतात, कारण स्पेशली मेल्सना शब्दांमध्ये मांडता नाहीत गोष्टी प्रॉपरली. सो त्यांच्या डोळ्यांमध्ये बघा आणि त्याच्यातून अंदाज बांधा. हळूहळू तुमचा अंदाज बरोबर येईल. त्याच्या मागची इमोशन डोळ्यांमध्ये बघण्याचा प्रयत्न करा. फिअर आहे का, होप्स आहेत का, पेन आहे का, जॉय आहे का.
लेट द आई स्पीक. ओके, आता का ते तुम्हाला सांगतो. पूर्वीच्या काळी म्हणजे जेव्हा माणूस शिकार करून राहत होता त्यावेळेला विभाजन कसं झालं होतं की पुरुष सगळे शिकारीसाठी जायचे आणि महिला त्या गुहेमध्ये मुलांना सांभाळायच्या. ओके, असं विभाजन होतं. तर पुरुष जेव्हा शिकारीसाठी जायचे तेव्हा त्यांना ते सगळे एकत्र एका रांगेत असायचे, समोरासमोर नसायचे, आणि समोर असायचं त्यांचं शत्रू म्हणजे जे शिकार करायचे तो प्राणी. ओके, प्लस त्यांना खूप अलर्ट राहायला लागायचं, त्याच्यामुळे ते बोलायचे नाहीत, शांत राहायचे, खुणेने बोलायचे. ओके, आता हे हळूहळू हळूहळू हजारो वर्ष या गोष्टी घडल्यात, त्या आपल्या डीएनए मध्ये आल्या. ओके, आणि महिला त्या गुहेपुरता मर्यादित असायच्या, त्याच्यामुळे बाहेर काय झालं याची इन्फॉर्मेशन काढण्यासाठी त्यांना बोलायला लागायचं. जे पण कोणी दिसतंय त्यांच्याशी बोलून ते इन्फॉर्मेशन काढायचे, कारण त्यांना बाहेर जास्त जाता येत नव्हतं. ओके, आणि म्हणून महिलांना समोरासमोर उभं राहून बोलण्याची सवय आहे, डोळ्यात बघून. पुरुषांना नाहीये. काय म्हणतात, पुरुषांना अनकम्फर्टेबल वाटतं जर कोणी समोर डोळ्यात बघितलं तर. ओके, बिकॉज ते डीएनए मध्ये आहे, समोरचा माणूस शत्रू आहे किंवा समोर प्राणी जो आहे तो शिकार करण्याचा आहे. ओके, हे आपल्या डीएनए मध्ये आहे. आणि म्हणून जर फिमेल ना सांगतो की पुरुष जर डोळ्यात बघून बोलत नसेल तर डोंट इन्सिस्ट. आणि पुरुषांना सांगतो की जर तुम्हाला खरंच बोलायचं असेल तर तुम्ही एक सोपी गोष्ट करा, सगळ्या पुरुषांसाठी सांगतो, एक सोपी गोष्ट करा. गाडीमध्ये तुमच्या पार्टनरला किंवा ज्याच्याबरोबर रिलेशनशिप इम्प्रूव्ह करायचे त्याला बाजूला बसवा आणि लॉंग ड्राईव्हवर जा. समोर बघत बघत तुम्ही बोलू शकता. समोरासमोर एका ठिकाणी बसून जर तुम्हाला म्हटलं की येस आय नीड टू टॉक तर जमणार नाही. ओके, अनलेस यू आर व्हेरी कम्फर्टेबल विथ दॅट पर्सन, पण अदरवाईज जमणार नाही. ओके, सो एम्पथी येते इथे पण बघा. सो मी ज्याच्याशी रिलेशनशिप बिल्ड करताय तो स्त्री आहे का पुरुष आहे ह्याच्यावरून पण तुम्हाला तुमचा रिस्पॉन्स जज करायचा. ओके, दॅट विल रिअली मेक यू एम्पॅथॅटिक. आणि लास्ट पॉइंट, इमॅजिन देम ॲज अ चाइल्ड. समोरच्या व्यक्तीला तो किती मोठा असू दे, सिनियर असू दे, वयाने मोठा असू दे, तुम्ही क्षणभरापुरता विचार करा की हा एक लहान बाळ आहे. कारण ज्या ह्या कोर भावना आहेत ना त्या सगळ्यांच्या सेम असतात. मनातून सगळेजण बाळच आहेत. ओके, मॅच्युरिटीचा पडदा आहे फक्त, पण मनातून सगळेजण जेव्हा ज्या फिलिंग्ज आहेत ना त्या अगदी लहान मुलाला येतात तशा असतात. फिअरची फिलिंग म्हणा, इन्सल्टची फिलिंग म्हणा, पेन म्हणा, होप म्हणा, या सगळ्या फिलिंग सगळ्यांच्या सारख्या असतात. इमॅजिन करा क्षणभरापुरता की हे लहान बाळ आहे. मग तुम्ही त्याला ओरडणार नाही, मग तुम्ही त्याला सल्ला द्यायला जाणार नाही, मग तुम्ही त्याला समजून घ्यायला जाणार. हो असं झालं, मला अजून नीट सांग बरं काय झालं, हेच तुम्हाला मोठ्या माणसाला विचारायचं आहे, पण आपण ते अवॉइड करतो. ओके, सो दिस वॉज पॉइंट नंबर किती ते मी विसरलो, पण एम्पथी. कळलं असेल, आवडलं असेल तर ई टाईप करा. थोडासा जास्त वेळ गेला पॉइंट एक्सप्लेन करायला. हाऊ इज इट गोईंग? एम्पथी फार महत्वाची आहे म्हणून जास्त वेळ घालवला, कारण एम्पथी क्रिटिकल स्किल आहे, सोपं नाहीये. परफेक्ट, परफेक्ट. सो आतापर्यंत तुम्ही जे शिकलात त्याच्या उद्यापासून काय काय करणार मला सांगा कमेंट्स मध्ये. ऍक्शनेबल काय काय आहे, कारण करायचंय तुम्हाला, मी फक्त सांगणार. टेक युअर टाइम. तो जो पेपर तुम्ही काढलेला आहे त्या पेपरमध्ये आता तुम्ही त्या व्यक्ती बरोबर करण्याचे ऍक्शन लिहू शकता. टेक युअर टाइम, 2 मिनिटं घ्या पाहिजे तर. पण मी ह्या व्यक्तीबरोबर आय विल बी मोर एम्पॅथॅटिक. मी थोडं व्हॅलिडेशन करायला सुरू करेन किंवा मी या नात्याची जबाबदारी मी घेईन. आपण आता जे 5 पॉइंट शिकलो, आत्ता लिहा लगेच. ओके, गिव्ह मी 1 मिनिट. मी 1 मिनिटात परत येतोय आणि तोपर्यंत तुमचं लिहून घ्या आणि इथे पण कमेंट्स मध्ये लिहा. जस्ट 1 मिनिट मला लागेल परत यायला.
येस फ्रेंड्स, आय एम बॅक. व्हेरी गुड. सो तुम्ही जे लिहिलंय ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा आणि त्या पेपरवर त्या त्या व्यक्तीच्या समोर स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी लिहा ज्या तुम्ही करणार आहात उद्यापासून लगेचच. ठीक आहे. लेट्स गो टू नंबर 5, वल्नरॅबिलिटी. ओके. लर्निंग टू शो द रिअल यू. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण एक मास्क असतो आपल्या चेहऱ्यावर. आपण प्रत्येक व्यक्तीबरोबर वेगळं वेगळं वागतो. ओके. तुम्ही ऑफिसमध्ये जाता वेगळं वागता, तुम्ही मुलांबरोबर वागता वेगळं वागता, पत्नीबरोबर वागता वेगळं वागता, शेजाऱ्यांबरोबर वागता वेगळं वागता. प्रत्येक रिलेशनशिपमध्ये आपण एक प्रकारचा मुखवटा घातलेला असतो आणि हा मुखवटा सोशल लाईफमध्ये गरजेचा आहे. पण ज्यांच्या बरोबर तुम्हाला रिलेशनशिप बिल्ड करायचं आहे त्यांच्या समोर तुम्हाला तो मुखवटा काढणं भाग आहे. ओके. शो दॅट यू आर ऑल्सो अ पर्सन ऑफ इमोशन्स. वल्नरेबल आहात तुम्ही. ज्यांच्याबरोबर रिलेशनशिप महत्वाची आहे, ज्यांच्याबरोबर रिलेशनशिप इम्प्रूव्ह करणं ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे असं तुम्ही समजता, तिथेच फक्त. बाकीच्या ठिकाणी मास्किंग चालू राहू दे. ओके. सो वल्नरेबिलिटी म्हणजे तुमचा खरा चेहरा समोरच्या व्यक्तीला आधीपासून माहिती असणं. आता ह्याच्यामध्ये एक सिरियस थॉट आहे. समजा तुम्ही डेटवर गेलात. ओके. हा दोघे मुलगा मुलगी एकमेकाला पसंत करण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत आणि ऑब्व्हियसली दोघांनी एक एक मुखवटे लावलेले आहेत. दोघांनी चांगलं वागण्याचा, चांगलं बिहेव करण्याचा प्रयत्न दोघे करतात. दुसरी मीटिंग होते, तिसरी मीटिंग होते, चौथी मीटिंग होते आणि यू फील की नाही ठीक आहे, आय एम कम्फर्टेबल दोघांना वाटतं. आणि त्यानंतर ऍक्च्युली तुमचं लाईफ सुरू होतं, पार्टनरशिप सुरू होते, त्यावेळेला देन इच पार्टी स्टार्ट सीइंग द रिअल फेस. पण त्यावेळेला लेट झालेला असतो किंवा एकमेकावर प्रेम असतं पण त्या चेहऱ्यावर जे आपल्याला खरं वाटलं होतं, खऱ्या चेहऱ्यावर नाही. ओके. आणि मग वितुष्ट वाढायला लागतात, वाद वाढवायला लागतात, काही ठिकाणी एकदम एक्स्ट्रीम केसमध्ये वेगळे होतात दोघे. ठीक आहे. सो यू गॉट युअर लव्ह बट यू ऑल्सो काय म्हणतात त्याला ब्रेकअप झाला, बट यू ऑल्सो गॉट आउट ऑफ दॅट लव्ह. ओके. ही एक सिच्युएशन. दुसरी सिच्युएशन, तुम्ही त्या पहिल्या दुसऱ्या मीटिंगमध्ये तुमचा रिअल फेस, रिअल वल्नरॅबिलिटी तुमची जी आहे ते सांगितलं, तुम्ही असं असं आहे, ह्या चांगल्या गोष्टी आहेत, ह्या माझ्या वाईट गोष्टी आहेत. आणि त्यानंतर तुम्ही एकमेकांना ऍक्सेप्ट केलं, रिलेशनशिप सुरू झाली आणि मग तुमचं लव्ह कंटिन्यू झालं किंवा नाही झालं फॉर अदर रिझन्स. किंवा ते पहिल्या दिवशी तुमचं वल्नरेबिलिटी ऐकून समोरच्याने सांगितलं की नको बाबा, मला अशी व्यक्ती नको आहे लाईफमध्ये. ओके. यू ब्रेकअप देअर. सो यू ब्रेकअप ऑन डे 1 or you break up on after 12 months, which is good for your life. पहिल्या दिवशीचं ब्रेकअप की 1 वर्षानंतरचा ब्रेकअप? डे 1 चांगलं आहे की नाही? आणि म्हणून जे महत्वाच्या रिलेशनशिप्स आहेत तिथे वल्नरेबल राहणं गरजेचं आहे. तुमचे विकनेसेस काय आहेत, तुमच्या वाईट गोष्टी काय आहेत, तुमच्या भीती काय आहेत, तुमच्या इमोशन्स काय आहेत, त्या सगळं सांगणं गरजेचं आहे. इथे प्रामाणिकपणा येतो. अजून एक दुसरा मुद्दा, दुसरा अँगल आहे या गोष्टीकडे बघण्याचा. तुमचे जे बेस्ट फ्रेंड्स आहेत, बेस्ट फ्रेंड्स लाईफ मधले, ते तुम्हाला किती वर्षांपासून ओळखतात? बेस्ट फ्रेंड्स लाईफ मधले तुम्हाला किती वर्षांपासून ओळखतात? प्रत्येकाने आपापलं उत्तर द्या, आपण ऍव्हरेज काढूया. $15 years, $20 years, $30 years. मोस्टली सगळ्यांचे बेस्ट फ्रेंड स्कूल किंवा कॉलेजचे आहेत मोस्टली. त्याच्यानंतर आपले फ्रेंड्स बेस्ट नाही बनत. कारण माहितीये, बिकॉज दे नो द रिअल यू. तिकडे आपण ऍक्टिंग करत नसतो ना. त्यांनी तुम्हाला फेल झालेलं बघितलं असतं, त्यांनी तुम्हाला टीचरने मारलेलं बघितलेलं असतं, त्यांनी तुम्हाला एखाद्या मुलाने नकार दिलेला बघितलेला असतो, त्यांनी तुम्हाला घाबरून परीक्षा दिलीच नाही हे बघितलेलं असतं. दे नो वाय आर यू वल्नरेबल. तुमचे विकनेसेस त्यांना माहिती आहेत आणि म्हणून ते आपले चांगले फ्रेंड्स असतात. लक्षात आलं तुम्हाला? सो जर चांगल्या रिलेशनशिप, लॉंग लास्टिंग रिलेशनशिप पाहिजेत तर बी वल्नरेबल.
स्वतः एकदम स्वतःला स्मार्ट समजू नका आणि मी एकदम ग्रेटच आहे, मला काय चुकीचं काहीच नाही आहे असं करू नका. काही लपवू नका. काही लोक भल्यासाठी लपवतात, समोरच्याला वाईट वाटेल म्हणून लपवतात, पण बोथ वेज इट इज बॅड. ओके, बी व्हल्नरेबल. सो आणि हे फक्त एकदाच सुरुवातीला करून नव्हे तर तुमच्या, कारण रिलेशनशिप लाईफ लॉंग आहे तर तुम्हाला लाईफ लॉंग हे करत राहावं लागणार आहे. इट इज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट पार्ट ऑफ द रिलेशनशिप. बऱ्याच वेळेला असं होतं बघा, तुम्ही हजबंड वाईफ बोलताना काहीतरी समोरचा व्यक्ती काहीतरी बोलतो, दुसऱ्याला ते आवडत नाही आणि त्याच्यानंतर ते रिॲक्ट होतात. ओके, बऱ्याच वेळेला ते विचार करतात की नाही मी रिॲक्ट झालेलं याला आवडणार नाही, मग ते थांबवून ठेवतात मनामध्ये कुठेतरी. याचा अर्थ काय आहे की समोरचा व्यक्ती कधी मग परत व्हल्नरेबल होणारच नाही, तो तुम्हाला सांगणारच नाही. ओके, मनातलं काय किंवा समोर काय वाटलं मला ते एकमेकांना सांगण्या इतपत कम्फर्ट आपल्याला पाहिजे. दॅट इज द रिअल रिलेशनशिप. ओके, लेटिंग द अदर पर्सन सी द रिअल इम्परफेक्ट शब्द महत्वाचा आहे, कोणी परफेक्ट नाही आहे. ओके, माझ्या ह्या भीती आहेत, मला या गोष्टीची खूप भीती वाटते, मला ह्या गोष्टी बिलकुल आवडत नाही, मला या गोष्टीचा खूप त्रास होतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण समोरच्याला मित्रासारखं सांगणं अपेक्षित आहे. ओके, द वन विथ फ्लॉज, फिअर्स, होप्स, ड्रीम्स, पॅशन्स अँड इनसिक्युरिटीज. ओके, मला पण असुरक्षितता मला पण कसली तरी वाटते, पॅशन माझं पण काहीतरी आहे, ड्रीम्स माझे पण काहीतरी आहे, ह्या सगळ्या गोष्टी समोरच्या व्यक्तीला सांगणं इज व्हल्नरेबिलिटी. ओके, सो हे का करायचं हे तर आपण बघितलंय, पण तरी मी एकदा रिपीट करतो. यू नीड टू फील दॅट दे लव्ह यू फॉर हू यू आर. तुम्ही खरे कोण आहात त्याच्यावर त्यांचं प्रेम असणं गरजेचं आहे. वी कॅन हॅव नो ट्रू मिनिंगफुल कनेक्शन विदाउट व्हल्नरेबिलिटी. मी आत्ताच सांगितलं की जे मित्र आपल्याला एकदम काय म्हणतात ते लहानपणापासून ओळखतायत, त्यांनी आपले सगळे गुण आणि अवगुण बघितले, तेच आपले बेस्ट फ्रेंड होऊ शकतात, दुसरे नाही होऊ शकत. जे मास्क घातलेले आहेत ते नाही होऊ शकत कधी. ओके, प्रेझेंट युअर ऑथेंटिक इम्परफेक्ट सेल्फ. आपल्याला पण बघा, तुम्ही एखाद्या पार्टीला गेलात, समजा तुमच्या बिल्डिंगमध्ये कोणाची तरी बर्थडे पार्टी आहे, तुम्हाला माहिती आहे सगळे आपले बिल्डिंग मधले सगळे लोक आहेत, फॅमिलीज आहेत, तर यू बिहेव प्रॉपरली. ओके, तुम्ही मुलांना पण सांगून जाता प्रॉपर बिहेव करणं. आणि तुमच्या एखाद्या खास मित्राच्या मुलाची बर्थडे पार्टी आहे, तिकडे गेल्यानंतर यू बिहेव कम्प्लिटली डिफरंटली. ओके, तुम्ही त्या बर्थडे पार्टीला सक्सेसफुल करायसाठी जे करायचं ते मित्राची मदत करायला तयार आहात. तुम्ही बघणार पण नाही मी कपडे काय घेतलेत, मी त्याला कोणाला जेवण पाहिजे का, कोणाला काय ड्रिंक्स मिळाले नाहीत काय, यू डू एव्हरीथिंग फॉर इट. ओके, बिकॉज रिअल तुमचे कनेक्शन जे आहेत त्या व्यक्तीबरोबर आहेत. ओके, सो तुम्हाला ज्या महत्वाच्या 5 व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहेत, ट्राय टू बी व्हल्नरेबल. तुमचे जे वीक पॉइंट्स आहेत हळूहळू सांगायला प्रयत्न करा, छोट्या गोष्टींपासून सुरू करा. मला हे नाही आवडत किंवा मला हे नाही आवडलं किंवा मला नाही या गोष्टीची खूप भीती वाटते, आय फील रिअली बॅड समटाइम्स अबाउट इट, तुमच्याबद्दलच्या गोष्टी. ओके, हे सांगणं याचा फायदा काय होतो माहितीये, समोरच्याला विश्वास वाटायला लागतो, कारण समोरच्याला माहिती पडतं की ही इज बिंग ऑनेस्ट विथ मी, प्रामाणिकपणे सांगितले, उगाच लपवायचा प्रयत्न नाही करत आहे, इज बिंग ऑनेस्ट विथ मी. ओके, तुम्ही जर बघितला नसेल तर एक पिक्चर बघा, चित्रपट सोचानाथा नावाचा, बघितलाय का कोणी? माझा वन ऑफ द फेवरेट मूवी आहे तो सोचानाथा. मी ते कमेंट्स मध्ये नाव टाकतो त्याचं, सोचानाथा. ओके, नक्की बघा, चांगला चित्रपट आहे. बाकी काय मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगत नाही, पण यू विल नो व्हल्नरेबिलिटी आपण समोरच्या बरोबर कशी व्यक्त करायची ते. व्हेरी गुड मूवी, रोमॅन्टिक मूवी आहे, आवडत असतील तर बघा. ओके, सो व्हॉट डज व्हल्नरेबिलिटी लुक लाईक? तुम्हाला कदाचित कळतच नसेल ना की व्हल्नरेबल मी आहे की नाहीये, तर त्याचे इंडिकेशन्स आहेत बघा. पहिला आहे सेइंग आय लव्ह यू फर्स्ट. ओके, जर हे बोलण्याची तुमच्यात हिंमत नसेल किंवा नव्हती तर याचा अर्थ यू आर स्टील नॉट व्हल्नरेबल, तुम्ही मास्क अजून पण लावून ठेवलेला आहे. आस्किंग समवन फॉर हेल्प, बऱ्याच लोकांना आवडत नाहीये, मदत मागायला आवडत नाही. काल परवाच आमचं आस्क मी एनिथिंगचं सेशन होतं, त्याच्यात कोणीतरी विचारलेलं की मला इतरांची मदत मागायची पण आहे पण मला मागायला आवडत नाही. ओके, दॅट मीन्स दॅट यू आर नॉट व्हल्नरेबल इनफ. ठीक आहे, आस्किंग समवन फॉर हेल्प. शेअरिंग युअर होप्स अँड ड्रीम्स, किती लोकांबरोबर तुम्ही तुमची स्वप्न शेअर केलेत, तुमचे आशा ज्या आहेत तुमच्या लाईफच्या, जे तुम्हाला अचीव्ह करायचं ते शेअर. आपण ऑफिसमधल्या बऱ्याचशा कोलीग बरोबर करत नाही, तुम्ही एक दिवस करून बघा एखाद्या बरोबर आणि
जेव्हा तुम्ही तुमचे सिक्रेट शेअर करायला सुरू करता त्यावेळेला त्या व्यक्तीला कॉन्फिडन्स येतो, ट्रस्ट येते तुमच्यावर. ओके, आणि आय एम नॉट सेइंग सिक्रेट म्हणजे खूप सारे सिक्रेट, दिस इज बेसिक ह्युमन फिलिंग्स आहेत तुमच्या. स्वप्न असणं किंवा भीती असणं, एखाद्या गोष्टीचा राग असणं, या गोष्टी तुम्ही शेअर करू शकता. शेअरिंग युअर फिअर्स अँड इनसिक्युरिटीज, आस्किंग फॉर समवन्स ओपिनियन, हे पण जर तुम्हाला आवडत नसेल, कोण मीच एकटा काय म्हणजे माय वे और हायवे, ओके, त्याला नार्सिसिस्ट म्हणतात, ज्यांना दुसऱ्यांचं काही ऐकायची इच्छा नसते. पण जर तुम्ही समोरच्याला त्याचं मत विचारलं तर त्या व्यक्तीला व्हॅल्यूड फिलिंग येते. ओके, शेअरिंग अन अनपॉप्युलर ओपिनियन, एखादी गोष्ट कळल्यावर समोरच्याला वाईट वाटेल हे तुम्हाला माहिती आहे, म्हणून तुम्ही शुगर कोटेड नाही बोलणार. का तर ती व्यक्ती तुमच्यासाठी महत्वाची. त्या व्यक्तीला ते गोड बोलून बरं वाटलं तर फायदा नाही आहे, त्या व्यक्तीला खरं सांगणं गरजेचं आहे, कडू वाटलं तरी. ओके, शेअरिंग अन अनपॉप्युलर ओपिनियन, these things make you vulnerable, these things make your relationship authentic. प्रामाणिकपणा येतो, मी प्रामाणिक बोलून येत नाही, या गोष्टींमुळे येतो, मग ते समोरच्याला पटतं. असं तुम्ही वारंवार केलं तर ते कनेक्ट होतं आणि मग ती लाईफ लॉंग रिलेशनशिप बनते. म्हणून व्हल्नरेबिलिटी महत्वाची आहे. ओके, सो हा होता आपला नेक्स्ट पॉइंट नंबर 5. क्विकली टाईप करा 5 जर तुम्हाला पॉइंट कळला असेल, आवडला असेल तर. आणि जर तुमच्या लाईफमध्ये अशा व्यक्ती नाहीच आहेत तर ती आपली पहिली स्टडी बघा. जर तुम्ही सोशल आणि डिपेंडेबल रिलेशनशिप तुमच्या नाही आहेत तर म्हातारपण वाईट जाणार आहे. बऱ्याच लोकांना म्हातारपण येणारच नाही आहे. ओके, कारण हेल्थ इश्यूज पण सुरू होतात. प्युअर चांगल्या रिलेशनशिप्स विल मेक यू रिअली हॅपी इन लाईफ. हा, कोणीतरी इथे लिहिलंय की आपले वीक पॉइंट समजल्यावर मजाक उडवला जातो किंवा आपल्या अगेन्स्ट यूज केलं जातं. म्हणून मी म्हणतोय की ज्या रिलेशनशिप तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत त्यांच्याबद्दलच या गोष्टी वापरा. जसं मी तुम्हाला म्हटलं की एखाद्याला तुम्ही ते सांगितलं, त्याने तुमचा मजाक उडवला, ती डे 1 ला रिलेशनशिप ब्रेक झाली ना. आपण मगाशी बोललो डे 1 ला झालेली चांगली आहे, नंतर जाऊन होण्यापेक्षा. तुमच्या खोट्या व्यक्तिमत्वावर प्रेम करणारी माणसं कशाला पाहिजेत? म्हणजे जसा मी आहे तसा माझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसाची रिलेशनशिप महत्वाची आहे. ओके, हे जगासाठी नाही सांगत आहे मी, त्या 5 महत्वाच्या व्यक्तींसाठी सांगतोय. आणि त्या 5 झाल्यानंतर पुढच्या 5 लिहा. पण आता टू स्टार्ट विथ फोकस ऑन 5 पीपल. मेकिंग सेन्स? इज इट प्रॅक्टिकल? हाऊ टू डील विथ नार्सिसिस्ट पर्सनचा आपण एक सेशन घेतलंय ऑलरेडी, मागच्या MBA ला.